नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यातील बऱ्याच जणांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व हे समजलेले आहे. त्यामुळे आपल्यातील बरेच जण आपले बचतीचे पैसे गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडांना प्राधान्य हे देत आहेत. आजच्या घडीला आपल्यातील बरेच जण म्युच्युअल फंडामध्ये SIPच्या माध्यमातून गुंतवणूक हे करत आहेत आणि म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी नक्कीच एक उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडामधून आपल्याला 12 ते 15% रिटर्न्स हे सहज मिळून जातात आणि हे रिटर्न FD आणि RDच्या रिटर्नपेक्षा दुप्पट आहेत. पण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही संकल्पना आपल्यासाठी नवीन असल्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना त्याचा जास्तीचा अनुभव नसल्यामुळे आपल्याकडून काही चुका ह्या होतात आणि त्या चुकांचा परिणाम हा त्यापासून मिळणाऱ्या परताव्यावर होत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका आहेत, त्या चुका जर आपण टाळल्या तर म्युच्युअल फंडामधून आपल्याला जास्तीचा परतावा हा मिळू शकतो. त्या चुका आपण आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपली पहिली होणारी चूक म्हणजे सतत फंड बदलत राहणे. आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी थोडासा अभ्यास करतो किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने एक म्युच्युअल फंड सिलेक्ट करतो आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीस सुरुवात करतो. काही दिवसांनी आपल्या हे लक्षात येते की आपल्या म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीपेक्षा दुसरा कोणता तरी म्युच्युअल फंड हा चांगला रिटर्न देत आहे. त्यावेळी आपण असा विचार करतो की आपली चालू म्युच्युअल फंडामधील SIP आपण बंद करतो आणि ज्या म्युच्युअल फंडामध्ये चांगले रिटर्न सध्याच्या घडीला मिळत आहेत त्या म्युच्युअल फंडामध्ये आपण नवीन SIP ही सुरू करतो. यालाच SIP स्विच असे म्हणतात. म्हणजे एका म्युच्युअल फंडामधील SIP बंद करून दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये SIP चालू करणे. यामुळे आपल्याला असे वाटते की आता आपल्याला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा हा मिळेल. पण आपला हा एक गोड गैरसमज आहे. कारण 10 ते 15 वर्षापूर्वीचा आपण जर डेटा पाहिला तर आपल्याला हा डेटा हा सांगतो की एकाच म्युच्युअल फंडाला जास्तीत जास्त दिवस चिकटून राहिल्यास म्हणजे एकाच म्युच्युअल फंडामध्ये 10 ते 15 वर्ष गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगला परतावा हा मिळतो. तर तो डेटा आता आपण आता आपल्या समोर म्युच्युअल फंडाच्या SIP मधून 10 वर्षांमधील मिळालेला रिटर्न दिसत आहे. पहिला रिटर्न जो आहे तो मिड कॅप स्कीम मधील गुंतवणुकीवर रिटर्न आहे आणि जे आपल्याला पहिल्या कॉलममध्ये रिटर्न देत आहे तो आपण जर SIP स्विच केला तर तो रिटर्न आहे. आणि दुसऱ्या कॉलममध्ये जो रिटर्न दिसत आहे ती जर SIP आपण स्विच न करता चालू ठेवली तर तो रिटर्न आहे. मिड कॅप स्कीममध्ये जास्तीत जास्त परतावा हा SIP स्विच केल्यास 20.7% आहे आणि न स्विच केल्यास 21.3% आहे. सरासरी परतावा स्विच केल्यास 14.5% आहे, न केल्यास 16.6% आहे आणि किमान परतावा हा SIP स्विच केली तर 3.9% आहे आणि SIP स्विच नाही केली तर 5.8% आहे. त्याचप्रमाणे स्मॉल कॅप फंडामध्ये जास्तीत जास्त परतावा हा SIP स्विच केल्यास 20.1% आणि स्विच न केल्यास 20.4% आहे. सरासरी परतावा SIP स्विच केल्यास 13.9% आणि SIP स्विच नाही केली तर 14% आहे आणि किमान परतावा हा SIP स्विच केल्यास 2.8% आणि SIP स्विच नाही केली तर तो 2.9% आहे. या डेटावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येत आहे की 10 वर्षात जर आपण आपली SIP स्विच केली नाही म्हणजे आपण आपला म्युच्युअल फंड जर बदलला नाही तर आपल्याला 1 ते 1.5% परतावा हा जास्तीचा मिळत असतो. यामागील खरे कारण हे आहे, ज्यावेळेस आपण कमी कामगिरी करणारा फंड सोडतो आणि जास्त कामगिरी करणारा फंड निवडतो त्यावेळेस आपण अप्रत्यक्षरित्या काय करतो तर कमी मूल्य असलेले शेअर विकत आहेत आणि जास्त मूल्य असलेले शेअर आपण खरेदी करत आहोत आणि जास्त किमतीचे घेतलेले शेअर्स आपल्याला नक्कीच आपल्या अपेक्षेपेक्षा कमी परतावा देतात. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडामध्ये सतत बदल करण्यापेक्षा एकाच म्युच्युअल फंडाला चिकटून राहिल्यास आपल्याला चांगला परतावा हा मिळत असतो. म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीवर आपल्याकडून दुसरी होणारी चूक म्हणजे आपण आपल्या SIP 2-3 वर्षांनी आपण बंद करतो. तर म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीमध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त फायदा म्हणजे परतावा पाहिजे असेल तर ही गुंतवणूक आपण दीर्घ काळासाठी म्हणजे 10 ते 15 वर्षासाठी केली पाहिजे. आपण काय करतो
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीस सुरुवात करतो आणि 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला त्यामधून थोडेफार रिटर्न्स हे दिसू लागतात आणि आपण काय करतो, आपली SIP ही बंद करतो आणि आपण आपल्या म्युच्युअल फंडामधील पैसे हे बाहेर काढतो। या चुकीमुळे आपल्याला काय होते, म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीवर जो पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा जो मिळत असतो तो आपल्याला 2 ते 3 वर्षामध्ये मिळत नाही। तो फायदा मिळण्यासाठी आपण आपली म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही 10 ते 15 वर्षासाठी होल्ड करून ठेवली पाहिजे। म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीवर आपली पुढची होणारी चूक म्हणजे ज्यावेळेस स्टॉक मार्केट पडते म्हणजे क्रॅश होते त्यावेळेस आपण आपल्या SIP बंद करतो, तर ही आपल्याकडून होणारी सर्वात मोठी चूक आहे। ज्यावेळेस स्टॉक मार्केट क्रॅश होते म्हणजे पडते त्यावेळेस चांगले शेअर्स आपल्याला कमी किमतीमध्ये विकत घेण्यास उपलब्ध असतात, म्हणजे आपल्या म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीत आपल्याला कमी किमतीत म्युच्युअल फंडाचे जास्त युनिट हे मिळणार आहेत आणि त्याचा फायदा ज्यावेळेस परत स्टॉक मार्केटवरती जाईल त्यावेळेस आपल्याला होणार आहे। तर ज्यावेळेस स्टॉक मार्केट पडते त्यावेळेस आपल्या चालू SIP कधीच बंद करू नका आणि मी तर पुढे जाऊन असे सांगेल आपल्याला त्यावेळी जेवढी जास्तीत जास्त गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये करता येईल तेवढी करा, यामुळे आपल्याला आणखीन जास्तीचा फायदा हा होणार। मी अशी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीत आपल्या हातून ज्या चुका होतात त्या चुका पाहिल्या आहेत। त्या चुका जर तुम्ही केल्या नाहीत तर म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा हा येणाऱ्या काळात मिळून जाईल आणि तुम्ही त्यापासून आर्थिक स्वातंत्र्य हे झालेलं असाल ही माझी 100% गॅरंटी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।